सगळं गेलं साहेब. राहण्याचं खूप पत्र गेले, कपडे गेले, सगळं गेले साहेब. दोन्ही लेकरं घेऊन रोडावर आहे साहेब. नाही सरकारची मदत द्या साहेब. एक पानं राहिलं नाही, काय राहिलं नाही, सगळं गेलं साहेब. पत्र गेले, सगळे गेले, कपडे गेले साहेब, काहीच राहिलं नाही का. काय 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 होतं आपण? त्याच्यामध्ये धान्य होते, गॅस होता, भांडे होते, पत्र होते, कपडे होते, सारं सगळं होतं संसार त्याच्यामध्ये. शेखर बाळ रोडावर आहे साहेब. सगळ्याची मदत पाहिजे साहेब. काहीच राहिलं नाही, फक्त एका कपड्यावर आहे साहेब. एका कपड्यावर मदत पाहिजे साहेब. काहीच नाही, काहीच नाही, काहीच घर पड वाहून गेलं सारं. परिस्थिती बेकार चालू आहे आमची. खराल धान्य दुन्य सारे गेले, पुरा संसार गेला वाहून. काहीच राहिलं नाही, खाया पियाला काहीच नाही, कपडे नाही, लत्ते नाही, काही पैसे अडकेत आणि सारेच गेले आमचे. घर राहायला नाही, कुठं राहायचं, कुठं जगायचं. पोरं सोरं सारे उघडे वरे आणि काहीच नाही. लेकरं बाळे बारीक बारीक, त्याला घर नाही राहायला, खायला नाही, पियाला नाही, सारेच गेलं. काहीच राहिलं नाही आमचं. कपडे लत्ते पुरेच गेलेले. आमच्याकडून तुमच्याकडून पाहिजे, आम्हाला घर बांधून दिले पैसे असण्याला, आम्हाला केले पाहिजे मदत. घर बांधून आम्हाला राहायला जागा दिल्या पाहिजे. माझे भांडे गेले, आमचे दाणे दुने गेले, पीठ गेलं, काहीच नाही राहिलं आम्हाला घरामध्ये खायला. आम्ही काय करायचं आता, काहीच नाही राहिलं आमच्या घरात. या घरात पाणी, भांडे नदीला वाहून गेले, पीठ वाहून गेलं, दाणे दुने वाहून गेले, पैसे अडके होते थोडेफार कामधंद्याचे ते वाहून गेले. काय करावं आम्ही सांगा तुम्ही, आता काय करावं गरीबाला. काय काय होतं असं? खाण्याच्या वस्तू पण गेले, खाण्याच्या वस्तू दळण गेलं, 2-4 पायल्या गहू होते ते गेले, भांडे कुंडे गेले, थोडेफार पैसे कामधंद्याचे होते ते गेले वाहून. काहीच नाही राहिलं आमच्या घरात. आता तुम्हाला अशी काय अपेक्षा आहे शासनाकडून की आपल्याला आमची भरपाई करून द्यावा, आमच्या घरापुरती भरपाई करून द्या, आमचं जे गेल ते भरपाई करून द्या. भांडे कुंडे दाणे दुने पैसे अडके पसारा पूरा भाई के चल गया, गिलास नहीं रहा पानी पीने का, हमारे बच्चों का कपड़े नहीं रहे पहनने को, आपका हम शुक्र आइए। और सर हमने क्या करना, अब 2 दिन रखेंगे, हमको स्कूल में हटा लेंगे। हमारा पूरा पसारा भाई के चल गया, छोटे छोटे 4-5 बच्चे हमको, एक पानी पीने की गिलास नहीं रहा, गोदड्या बिगड्या सब भाई के चल गए. रात्री 3 वाजेपासून जसे शिवना नदीला पाणी वाढायला लागलं तसं सरपंच, मी स्वतः, तलाठी अप्पा, पोलीस पाटील, आम्ही प्रथम मंदिरातून आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेवरून सर्व नागरिकांना जागृत केले. त्यानंतर नदी काठावरचे जे हॉटेल व्यावसायिक आहेत, जे नवरात्राचे जे व्यापारी आहे, दुकानदार आहे, त्यांना पहिले रेस्क्यू केलं आणि नदी काठा बाहेर काढलं. त्यानंतर ज्या ज्या घरामध्ये पाणी शिरलं ते सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी इथं प्राथमिक शाळेमध्ये आणलं आहे या ठिकाणी, आणि त्यांना जेवणाची पिण्याची पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत करण्यात आलेली आहे. आपल्या लासूर गावामध्ये 1992 मध्ये जे पाणी आलं त्यापेक्षाही 2021ला जे पाणी आलं त्याच्यापेक्षाही भयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झाली. तिथं आपल्या गावाला जे नदीला खेटून जे लोक राहत्या त्यांचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. आणि जे शेतकरी आहे, नदीच्या कडाला जे शेतकरी त्यांचे कांदे, ढोरं, बैल, गुरं पूर्ण पाण्यामध्ये सगळं माल गेला. बैलाला म्हणजे व्यवस्था काहीच राहिली नाही. तर शासनाला अशी विनंती आहे की शासनाने ज्या लोकांची नुकसान झाली त्या लोकांना असं भरभरून त्यांना असं मदत करावी. या पूर परिस्थितीमध्ये शासनाच्या वतीने काय काय उपाययोजना करण्यात आल्या? हे मौजे लासूरगाव येथे शिवना नदीच्या पात्रावर असणाऱ्या लोकांना आज सकाळी 3 वाजल्यापासून ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने त्यांचं रेस्क्यू केलेलं आहे. त्यांना ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना थांबवलेलं आहे. त्यांच्या जेवणाची पाण्याची सर्व व्यवस्था इथे केलेली आहे. ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर लोकही इथे आहेत. आणि राहेगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या सोनवाडी गावातीलही लोकांना इथे आणलेलं आहे. त्यांच्याही गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. ह्या सर्व लोकांची इथे थांबण्याची, जेवणाची आणि इतर व्यवस्था केलेली आहे. तर त्या अनुषंगाने आता परिस्थितीवर सर्वांचं लक्ष आहे. पूर परिस्थिती जशी नियंत्रणात येईल त्यानंतर
शासनाच्या नियमाप्रमाणे पंचनामे वगैरे केले जातील. गेलं बाबा, पुरं गेलं माझं. यायला ते परत दाणे दुणे सगळे गेलं माझं. काय करा आम्ही? पत्रे घर 20 वर्षापासून बांधलं होतं ते सगळं वाहून गेलं नदीत. काय करावं? हे सरकारनं काय तर द्यावा. हे संडास बाथरूम बी वाहून गेलं, सगळं गेलं. मोरी पडलं, सगळं पडलं, घर वाहून गेलं माझं. काय करा? सरकार काय काय द्यावा आम्हाला, गरीबाला काय मदत.